नमस्कार. मी सतीश कुलकर्णी. आपल्यामध्ये एक म्हण आहे, हात दाखवून अवलक्षण आणणे. याचा अर्थ कारण नसताना आपण एखाद्यावर टीका करायची, एखाद्याबद्दल काहीतरी सांगायचं आणि नंतर मग खरं खोटं, अमुक तमुक हे प्रकार चालू होतात. यापूर्वीसुद्धा मी 2-3 व्हिडिओ केले होते. सध्या जे समाजामध्ये स्वामी समर्थांच्याबद्दल व्हिडिओ आहेत, यूट्यूब आहे, अमुक आहे, तमुक आहे, सिनेमे आहेत, त्यात जवळजवळ 80% स्वामींचा अतिरेक केलेला आहे. मी जेव्हा अक्कलकोट स्वामींची 53 वर्ष सेवा केली, करतो आणि करत राहणार. स्वामी कसे आहेत, स्वामी काय कृपा करतात, हे सगळं मी अनुभवलेलं आहे. मला मध्यंतरी बरेच फोन आले की सध्या समाजामध्ये स्वामींच्याबद्दल फार खोटं चाललेलं आहे, अतिशयोक्ती चालू आहे, तुम्ही काहीतरी बोला, तुम्ही काहीतरी करा, काहीतरी सांगा. पण ह्याच्या अगोदर मी एक व्हिडिओ केला आहे की काही दिवसांनी कदाचित अक्कलकोट ओस पडेल. तो जो व्हिडिओ बऱ्याच लोकांना आवडला. अगोदर लोकांच्या लक्षात आलं नाही, पण तो अक्कलकोटचा विषय पूर्ण वेगळा आहे. पण आता जे यूट्यूबमध्ये मालिका, अमुक तमुक, सिनेमा याबद्दल बोलायचं झालं तर मी न बोलणं बरं. कारण जे बोलल ते प्रामाणिकपणे करल, पुराव्यानिशी बोलल. पण आपल्यात एक समाजात भयंकर जातीवाद आहे आणि हात दाखवून अवलक्षण आणण्यापेक्षा आता लोकांना फार चांगलं कळतं. कारण मी लोकांच्या प्रतिक्रिया वाचल्या तेव्हा 90% लोक सध्या समाजामध्ये स्वामींच्याबद्दल जे वाकडं तिकडं दाखवतात त्याबद्दल नाराजी आहे. मी त्यापेक्षा वेगळं काय बोलणार. पण मी बोललो तर आडनाव कुलकर्णी, विनाकारण जातीवाद आणि मग खुलासा करा, कोर्टात जा, पोलिसात जा, हे सगळं करणं सोपं आहे. पण तेवढा आता वेळ नाही आणि विनाकारण आपला अमूल्य वेळ या उचापत्या करण्यात वेळ घालवणं हे योग्य नाही. स्वामी समर्थांनी, गाणगापूरच्या नृसिंह सरस्वती महाराजांनी आणि श्रीपाद वल्लभांनी जे मला कार्य दिलेलं आहे ते मी अत्यंत प्रामाणिकपणे करत आहे. ज्यांनी अनुभवले त्यांना माहिती आहे, जे अनुभवतात त्यांनाही माहिती आहे. पण अशा उचापत्या करून काहीही फायदा होत नाही. एकतर स्वामी समर्थ आहेत, हम गया नाही जिंदा हे ते सांगतात. योग्य वेळी ते दखल घेतीलच. आपण हात दाखवायचा, अवलक्षण करायचा आणि पुन्हा नाराजी पसरवायची, खुलासे करायचे, पैसा खर्च करायचा, त्यापेक्षा गप्प राहणं कधीही चांगलं. ज्यावेळी कर्दळी मनाचं नाटक सुरू झालं, मी जाऊन आलो. त्याच्यानंतर मी उठाव केला, मला बऱ्याच लोकांनी साथ दिली. पूर्णपणे कर्दळीवन बंद झालं. आता मालिकांबाबत, सिनेमाबाबतीतसुद्धा बरंच काही करता येतं. पण स्वामी महाराजांचा आदेश आहे, जे काम आपल्याला जे दिलं आहे ते प्रामाणिकपणे करायचं, इकडं तिकडं बघायचं नाही. भावना महत्त्वाच्या आहेत. लोकांना ते माहिती झाले, पण विनाकारण बोललेलं तेवढं पकडतात लोक. खोटं प्रचार जास्त करतात आणि लोकांचा समाजामध्ये खोट्यावर जास्त विश्वास आहे. आणि आता तर काय जातीपातीचं राजकारण प्रचंड आहे. त्यामुळं कुणी काय पाहावं, कुणी काय दाखवावं, कुणी काय करावं, हा ज्याचा त्याचा विषय आहे. मला फार लोकांनी सांगितलं की तुम्ही बोला, तुमची 53 वर्षाची सेवा आहे. आणि खरोखरच 53 वर्षात स्वामींना आम्ही जेवढं ओळखलं तेवढं कुणालाही ओळखता आलं नाही आणि ओळखू शकणार नाही. सुरुवातीपासून आम्ही सांगतो, माझ्या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आहेत, आम्ही स्वामींना आजोबा म्हणतो. आजोबा आमच्या म्हणजे मी त्यांचा नातू म्हटलं तरी चालेल. आमच्या नातवासारख्या अनेक भक्तांवर ते प्रेम करतात, मुलांवर प्रेम करतात, भक्तांवर प्रेम करतात. परंतु हे अति चाललं आहे, खोटं चाललं आहे, अतिशयोक्ती चाललं आहे. स्वामींना फार बदनाम करणं चांगलं नाही. स्वामी शांत आहेत, स्वामी गप्प आहेत. परंतु मध्यंतरी प्रगट दिनादिवशी स्वामी समर्थांनी एका पुजारीच्या श्रीमुखात दिली, हे देखील विसरून चालणार नाही. आणि त्याच्या अगोदर फार वर्षापूर्वी एका राजाच्या सुद्धा श्रीमुखात महाराजांनी दिली होती. योग्य वेळ आल्यानंतर महाराज दखल घेतात. भाविक भक्तांनी चिडून जाऊ नये. आपल्या प्रतिक्रिया योग्य आहेत, पण आपण शांत राहणं. फक्त श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ हा जप करावा. आपल्या हातात तेवढा आहे. कुणी किती खर्च करावा, कुणी कुठं जाऊन पाहावं, कुणी पैसे कमवावे, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. स्वामी समर्थ योग्य वेळ देतात आणि योग्य वेळी त्याची दखल पण घेतात. प्रगट दिनादिवशी एका पुजाऱ्याला मुस्काडीत मारावी यासारखी दुर्दैवी गोष्ट नाही.
परंतु ते करावंच लागलं आणि त्याला कुणीही अडवू शकलं नाही. जेव्हा कर्म शिक्षा द्यायला बाहेर पडतं ते कुणाचंही ऐकत नाही. स्वामी समर्थ दयाळू आहेत, परंतु कर्माने स्वामी मंदिरात जाऊन त्या पुजारीला कानफाडात दिली याचा विचार होणं अगत्याचं आहे. अतिशयोक्ती स्वामी समर्थ फार कृपाळू आहेत. जे दाखवलं ते तुम्हाला बघायचं का नाही तो तुमचा प्रश्न. आणि नेमकं आपण बोलायला म्हणतात झाड बसायला फांदी तुटायला, आणि मग ते जातीपातीचं राजकारण फार भयानक आहे. त्यामुळे शांत राहणं मी तर ठरवलं आहे, त्यामुळे मी काही प्रतिक्रिया केली नाही. एक तर सांगतो, माझ्या घरात गेली 40 वर्षे टी व्ही नाही, त्यामुळे मी कोणती मालिका पाहत नाही. परंतु कुठे सत्संगाला वगैरे गेलो तर लोक आवर्जून सांगतात, अहो ते असं चाललं आहे तसं चाललं आहे. त्याच्यावरून भाविक भक्तांच्या भावना लक्षात येतात. पण शेवटी आपल्याला मर्यादा आहे. आणि आज समाजामध्ये काय चाललं आहे आपण पाहतो. जातीचं राजकारण, नात्याचं राजकारण, खात्याचं राजकारण, आणि त्यात एकदा ओढलं गेलो किंवा गुंतलं गेलं तर मनस्थिती बिघडते. कायदा तर काही नाही. स्वामी समर्थ कृपाळू आहेत. स्वामी समर्थ ब्रह्मांड नायक आहेत. प्रत्येक गोष्टीची दखल घेतात. फक्त वेळ येईपर्यंत आपल्याला थांबावं लागतं. भाविकांनी शांत राहावं. फक्त आपल्याला जे नामस्मरण स्वामी समर्थांनी सांगितले तेवढं नामस्मरण करायलाच पाहिजे. आणि भिवू नकोस, मी तुझा पाठीशी आहे हा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी त्यांची सेवा, सिद्धमंगल स्तोत्र, त्याच्यानंतर तारक मंत्र, नामस्मरण एवढं करू. स्वामी जे आहेत ते तसेच राहणार. कुणी काही दाखवलं, कुणाला काय करायचं तू ज्याचा त्याचा प्रश्न आहे. त्यामुळं माझ्याकडून मी काहीतरी बोललं याची अपेक्षा ठेवू नये. 53 वर्ष महाराजांनी जे दिलं ते फार दिलं. आर्थिक हा विषय पूर्ण बाजूला. आम्हाला जे आरोग्य दिलं, आम्हाला जे तिन्ही देवांच्या प्रचाराची संधी दिली, अक्कलकोट स्वामी दर्शन महाराजांचं जे मासिक आहे ते आज घराघरात पोचलं. आता लवकरच 50 वर्ष सुरू होईल. तर आता एक शेवटचं सांगणं की ब्रह्मांड नायक स्वामी समर्थांना नावं ठेवणं योग्य नाही. त्यांच्याबद्दल चाललेला अतिरेकसुद्धा योग्य नाही. भक्तांनी शांत राहावं, श्री स्वामी समर्थ नामस्मरण करावं. आणि तुम्हाला जे सांगायचं आहे ते स्वामी समर्थांना सांगा की तुमच्याबद्दल असं चाललेलं आहे. स्वामी महाराज दखल घेतील. कर्म त्यासाठीच फिरत आहे. कर्माच्या गती असती गहन, जे जे होणार ते ते चुकेना, तया ब्रह्मदेव आडवा. ब्रह्मदेव काहीही खाडाखोड करू शकत नाही. म्हणून तुम्ही काहीतरी करण्यापेक्षा तुम्ही प्रतिक्रियासुद्धा देऊ नका. प्रतिक्रिया देणंसुद्धा एक कर्मचाच आहे. आपल्याला काय करायचं, पाहायचं, गप बसायचं, नाही तर पाहायला जाऊ नका, कुणाचं ऐकू नका. आणि प्रतिक्रियेतून काय फरक पडणार आहे. करणारे केलेलं आहे, करणारे करणारच आहे. आपण शांत राहा आणि फक्त श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी म्हणा. तुम्हाला स्वामी समर्थांचा आशीर्वाद मिळेल. तुमचा राग शांत होईल. तुमच्या ज्या प्रतिक्रिया त्या देण्याचा प्रतिबंध घालण्याची ताकद तुमच्यात येईल. तुम्ही शांत राहा, संयम व्हा. सर्वात संयम त्याला एकच पुरावा मी वारंवार देतो. पुजाऱ्याच्या मुस्काडीत बसली, राजांच्या मुस्काडीत बसली तर आम्ही अत्यंत सामान्य आहोत. योग्य वेळी ती दखल घेतली जाईल आणि घेणारच, एवढं मात्र नक्की. नमस्कार.